मी आधी स्पष्ट केलं आहे की विकास खारगे अप्पर मुख्य सचिवाची समिती काम करत आहे। मी काल असं म्हटलं होतं की 42 कोटीची जी नोटीस दिली आहे ती तपासून घेतो। खरं तर मुद्रांक अधिनियमात असं आहे, जो काही व्यवहार झाला आहे 300 कोटीचा, त्यावर 60% 21 कोटी रुपये ही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे आणि व्यवहार रद्द केला तर रिकन्व्हेन्स तेवढेच पैसे भरायला पाहिजे। मुद्रांक नियमाप्रमाणे नोटीस बरोबर आहे, त्या नोटीसनुसार वसुली करणं अभिप्रेत आहे। आता एवढंच प्रश्न आहे की आपल्याला जी जागा व्यवहारात गेलेली आहे सरकारी जागा, ती सरकारी मालमत्ता सरकारकडे व्यवहार रद्द करून कायम ठेवायची आहे, कारण ती मालमत्ता सरकारची आहे। खोट्या पद्धतीने ती मालमत्ता खरेदी विक्री झाली आहे आणि त्यामुळं आमची चौकशी समिती काम करतात आहे। महिन्याभरात रिपोर्ट येईल। आता 7 दिवस निघून गेले, लवकरच रिपोर्ट येईल 21 दिवसामध्ये। पण IGRने दिलेले नोटीस हे नियमानी आहे, मुद्रांक अधिनियम आणि केंद्रीय मुद्रांक अधिनियमानुसार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की यामध्ये आता जी नोटीस दिली आहे त्या नोटीसप्रमाणे पुढील कारवाई आता मुद्रांक विभाग करेल आणि चौकशी समिती ही चौकशीचा रिपोर्ट देईल। मी कालच सांगितलं की मी तपासणार आहे। आज मी तपासलं, आमचे IGR कालपर्यंत सुट्टीवर होते, आज जॉईन झाले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला 300 कोटीच्या व्यवहारावर त्यांनी, मग तो सरकारी मालमत्ता चुकीनं विकली असेल तो व्यवहार आहे, IGR व्यवहारावर काम करतात। IGRनी जी स्टॅम्प ड्युटी काढली आहे ती 21 कोटी स्टॅम्प ड्युटी काढली आहे, मूळ व्यवहार 300 कोटीची रक्कम दाखवल्यामुळं, आणि आता व्यवहार रद्द करण्याकरता रिकन्व्हेन्स करण्याकरता 21 कोटी घ्यावे लागतील, म्हणजे 42 कोटी। त्यामुळं IGRनी आपल्या नियमान नोटीस काढलेली आहे। राहिला प्रश्न सरकारी जमीन परत घ्यायचा, जो काही व्यवहारात जमीन जी आहे प्रश्नाधीन जमीन, ती जमीन आपल्याला व्यवहार रद्द करून वापस घ्यावी लागेल, पण ती सरकारची आहे, त्यामुळे आम्ही केव्हाही सरकारची जमीन आहे, फक्त व्यवहार हा टेक्निकल रद्द करावा लागेल। चुकीचा व्यवहार झालेला आहे, खोटा व्यवहार झाला आहे, सरकारी जागा परस्पर हडपली आहे, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यावर काम करणार आहे आमची समिती। समितीचा रिपोर्ट आल्यावर अंतिम निर्णय करू। IGRच्या नियमाप्रमाणे हे भरावेच लागतात, कारण मुद्रांक अधिनियम महाराष्ट्र आणि केंद्राचा मुद्रांक कायदा यामध्ये टायटलला अर्थ नाही आहे। व्यवहारासाठी जो जातो, व्यवहाराकरता जो त्यांच्याकडे जातो मुद्रांक अधिकाऱ्याकडे, तेव्हा जो अमाऊंट दाखवता आली 300 कोटी, 300 कोटीवर 60% 21 कोटी हे नोंदणीचे, आणि करार रद्द करण्याकरता तेवढाच रक्कम म्हणजे 60%ची जी रक्कम आहे 21 कोटी रिकन्व्हेन्स करण्याकरता तेवढीच रक्कम लागतं। त्यामुळं IGRनी पाठवलेली नोटीस योग्य आहे असं मला IGRनी सांगितलं, कारण मी काल म्हटलं होतं ही मी तपासणार आहे। जी नोटीस काढली ती मला वाटतं मुद्रांक अधिकाऱ्यांनी खालच्या लोकांनी काढलेली आहे आणि आज IGRनी मी ते चेक केलेलं आहे। त्यामुळं मी कालच्या बोलण्याप्रमाणे मी तपासणार असं म्हटलं, आज मी ते तपासलं आहे। IGRच्या मुद्रांक नियमाप्रमाणे ते बरोबर आहे। परंतु सर, तुमच्या कालच्या विधानाचा संदर्भ घेत विरोधकांनी अशी टीका केली की बावनकुळेंनीच सरकारने दिलेल्या नोटीसवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। असं आहे, एखादी गोष्ट जर खालच्या अधिकाऱ्यांनी केली, बघा खालच्या अधिकाऱ्यांनी या व्यवहाराला अधिकृत ठरवलं, ते खरं होतं का? आमच्या निदर्शनात आला, आम्ही ते सुमोटो कारवाई केली, गुन्हे दाखल केले। आम्ही त्या ठिकाणी पहिला स्टेप उचलली, गुन्हे दाखल केले ज्यांनी व्यवहार केले त्याच्यावर। म्हणजे मुद्रांक विभागाकडे मुद्रांक अधिकाऱ्यासमोर लिहून देणारा आणि लिहून घेणारा हा प्राथमिक दोषी आढळतो म्हणून गुन्हे दाखल केले आहे। आम्ही निलंबित केला सर्वांना, त्यांना नोकरीतून काढून टाकण्याची कारवाई आम्ही करतो आहे। शेवटी सरकारला विचारावं लागतं, एकदा पाहावं लागतं। मी तर नोटीस दिली नाही आहे, आमच्या खालच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे, म्हणून म्हटलं खाली तपासणार आहे। मी आज तपासलं आणि दोन्ही नियम जे आहे, केंद्रीय नियम आणि राज्याचा नियम मुद्रांक नियम, यानुसार व्यवहाराला स्टॅम्प ड्युटी घ्यावी लागते। व्यवहार 300 कोटीचा आहे, 300 कोटीला 21 कोटी आणि रिकन्व्हेन्स वापस घेण्याकरता 21 कोटी, अशी 42 कोटीची नोटीस आमच्या मुद्रांक अधिकाऱ्यांनी दिलेली नोटीस योग्य आहे।
खोटारडेपणा आहे. मी होतो वर्षा बंगल्यावर. अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडी होते तेव्हा, मी त्यावेळी वर्षावर होतो. असा कुठलाही चर्चा झाली नाही. अजितदादा, प्रफुल्ल पटेलजी, तटकरेजी जे आले होते ते एका आपल्या 7-8 विषय या ठिकाणी आता येणाऱ्या पुरवणी मागण्याची चर्चा आहे. अजून त्यांनी काही त्या ठिकाणी आपल्या महायुतीबद्दल काही चर्चा केल्या. म्हणजे आता प्रफुल्ल पटेल आणि तटकरे जे आले तर कुठल्या जागेवर महायुती काम करू शकतो आपण, कुठल्या जागेवर लढू शकतो. जसं आम्ही नागपुरात म्हटलं आहे की महायुतीला, राष्ट्रवादीला कुठली जागा देता येईल, एकनाथ शिंदेजीला कुठली जागा देता येईल. त्यामुळं मला असं वाटतं की कुठलीही अशी चर्चा झाली नाही. केवळ अजितदादा आपल्या एक पुरवणी मागण्याची काही चर्चा आणि काही चर्चा पॉलिटिकल याच्याकरता आले होते. महायुतीची पत्रकार परिषद 18 तारखेला आहे. आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी, सुनील तटकरेजी, उदय सामंतजी पत्रकार परिषद घेणार आहे. उदय सावंतजी या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीची भूमिका स्पष्ट करणार आहे. मी, रवी चव्हाणजी, माननीय मुख्यमंत्रीजी आणि महाराष्ट्राचे आमचे सर्व प्रभारी यांनी बैठक घेऊन या ठिकाणी जे उमेदवाराच्या अंतिम यादीकडे आम्ही चाललेलो आहो. उद्यापर्यंत आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे यादीला अंतिम स्वरूप देतील आणि 17 तारखेला शेवटी फॉर्म भरायचे आहेत. कुठेतरी अजित पवार, पार्थ पवार यांना वाचवण्याचे काम करत आहे आणि भाजप हे प्रकरण काढत आहेत आणि एकूणच त्यावर बोलायचं तर ही भाजपची कृती आहे आणि या सगळ्यामध्ये भाजपला हे सगळंच व्यवहार माहिती होते. उद्या काही झालं तर पार्थ पवार यांना अटक होणार, हा सगळा भाजपचा प्लान होता. अशा प्रकारचं विधान हे अंबादास दानवे करताना दिसतं. ना अंबादास दानवेला माहीत होतं हे, ना चंद्रशेखर बावनकुळेंना किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना. खालच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये खरी बदमाशी केली आहे. एक तहसीलदार, एक मुद्रांक अधिकारी आणि 2 लोक हे देणारे घेणारे यांनी केलेली चूक आहे. आता सरकारला थोडी या ठिकाणी माहीत असतं खालच्या अधिकारी. आम्ही जेव्हा बातमी येतं, जसं आपल्या मीडियातनं बातमी दाखवली, सुमोटो सरकारने दखल घेतली. त्यामुळं खाली एखादा तलाठी किंवा तहसीलदार किंवा मुद्रांक अधिकारी काय करेल रोजच्या व्यवहारामध्ये, रोजच्या आदेशामध्ये त्यांना आदेश पारित करण्याचे अधिकार आहे. त्यामुळे त्या आदेशाचा कसा गैरवापर करेल, त्या अधिकाराचा कसा गैरवापर करेल हे सरकारला माहीत थोडी असतं. सरकारला जेव्हा माहीत होतं तेव्हा सरकार कुठल्या ॲक्शन मोडवर आहे. अंजली दमानिया जी आल्या, आम्ही त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला, त्यांनी आम्ही रिस्पॉन्ड केला. सुमोटो आम्ही कारवाई केली आहे. कुठेही कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही आणि कुठल्याही त्या ठिकाणी पार्थ पवारला अडकवणे, याला अडकवणे, त्याला अडकवणे आम्हाला धंदा नाही आहे. आमचा अजेंडा आहे महाराष्ट्राच्या विकासाचा, विकसित महाराष्ट्राचा आणि असे भ्रष्टाचाराचे केस झाल्या त्याला त्या ठिकाणी सोलून काढण्याचा. महाराष्ट्रामध्ये कुठेही भ्रष्टाचार सहन करणार नाही. किमान महसूल खातं माझ्या खात्यात तरी आम्ही या ठिकाणी कुठलंही सहन करणार नाही. ज्यांनी त्या ठिकाणी महसूल खात्यामध्ये लुटण्याचं काम केलं त्याला आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचं काम करू. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण आतमध्ये फार धुसफूस आहे. काँग्रेस, उद्धवजी, राजजी, शरद पवारजी यांच्यामध्ये प्रचंड धुसफूस आहे. त्यांच्या मॅन्युफॅक्चरवरनं त्या ठिकाणी एकामेकामध्ये धुसफूस आहे. जे जाहीरनामा जाहीर करणार आहे मुंबईच्या विकासाचा तो कसा करणार हे माहिती नाही. कसा त्या ठिकाणी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करणार हे माहिती नाही. 40 वर्ष मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे होती. मुंबईला खऱ्या अर्थाने मागे ठेवण्याचं काम यांनी केलं. पुढं काय करणारे माहिती नाही. पण मला हे नक्की माहिती आहे, मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता ही महायुतीच्या मागे आहे. मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिन सरकारच मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करू शकतं हे जनतेला वाटतं आहे. जनताही विकासाच्या बाजूने आहे. संविधानामध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधीला पब्लिक सर्वंट म्हटलं आहे, जनसेवक.
आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी स्वतःला प्रधानसेवक म्हटलेलं आहे। ही लोकशाहीची खरी व्याख्या आहे। लोकशाहीच्या व्याख्येला डावलून ठाकरे जर असे म्हणत असतील हे ठाकरेचे सेवक आहे, मातोश्री त्या ठिकाणी ठाकरेची सेवा करणार आहे, तर मग ते जनतेला न्याय देऊ शकणार नाही। ते ठाकरेच्या सेवेत दिवसभर राहतील। ठाकरे सेवक असा जर बॅनर लावणे हे लोकशाहीच्या पायमल्लीला लोकशाहीचा जो मूळ गाभा आहे त्याला त्या ठिकाणी ठेच पोहोचवणारा असं मला वाटतं। सर, अंबादास दानवेने असा एक आरोप केला आहे की कुठेतरी अधिकाऱ्यांचा बळी जो आहे तो सरकार देत आहे, तो महसूल विभाग देत आहे, कारण छोटे अधिकारी आहेत त्यांनाच यामध्ये रोवलं गेलं आहे। सरकारी जमीन होती, सरकारी जमिनीचे सातबारे विकले कसे गेले असे त्याने आरोप केला। मला वाटतं अंबादास दानवेंनी मंत्री म्हणून कधी काम केलं नाही आहे। असा आहे, जो अधिकारी दोषी आहे हे तर क्लिअर आहे। एका तहसीलदारनी खोटारडेपणा केला आहे, बदमाशी केली आहे, तिथल्या तहसीलदारनी खोटे डॉक्युमेंट तयार केले। मुद्रांक अधिकारी घेणारा देणारा मुद्रांक अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे प्रॉपर्टी कार्डवर कोणाची नावं आहेत। बंद सातबारा जो 3 वर्षापूर्वी बंद सातबारा झाला त्यावर तो नोंदणी करतो आहे। त्यामुळं जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई केली आहे। अंबादास दानवेला एवढा पुळका का आला अधिकाऱ्यांचा? ज्यांनी चूक केली आहे त्यांना आम्ही दोषी ठरतो आहे। अधिकाऱ्यांना कसं त्या ठिकाणी प्रोटेक्ट करायचं मला कळतं। आमच्या महसूलच्या चांगल्या अधिकाऱ्यांना प्रचंड मजबूत आम्ही करतो आहे, पण जे महसूल खात्याला भ्रष्टाचाराचा अड्डा करताय त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही। पण जे अधिकारी चांगलं काम करताय त्या अधिकाऱ्याला आम्ही पदोन्नती देतो आहे, त्यांना चांगल्या ठिकाणी पदस्थापना देतो आहे। 550च्या वर अधिकाऱ्यांना आम्ही पदस्थापना दिली आहे। चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकार उभा आहे। जे बदमाशी करतील त्याला जेलमध्ये टाकेल अशी सरकारची भूमिका आहे। मी सांगितलं आधी की चौकशी समिती यामध्ये कोण गुंतले आहेत त्याचा अहवाल देणार आहे। विकास खारगे समिती नेमली आहे। आत्ता सकृतदर्शी पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला मुद्रांक अधिकारी जे डॉक्युमेंट्स आहे लिहून घेणारा लिहून देणारा मुद्रांक अधिकारी तिघही दोषी आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। आता या गुन्ह्याचा स्कोप चौकशी समितीनंतर कळेल याच्यामागे अजून कोण कोण आहे। त्यामुळे जो दोषी असेल त्याच्यावर सरकार कारवाई करेल। तुमची भेट घेतली त्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की या प्रकरणामध्ये जी समिती आहे त्यामध्ये 5 अधिकारी हे पुणे जिल्ह्यात आहेत आणि अजितदादा पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे असताना त्यांच्या जिल्ह्यातले अधिकारी त्यांच्या विरोधात किंवा त्यांचा ज्या प्रकरणात सहभाग असल्याचं दिसतंय त्याची निष्पक्ष चौकशी करतील। या प्रकरणामध्ये 5 अधिकारी महत्त्वाचे आहे। एक आमचे अप्पर मुख्य सचिव ज्यांची समिती आहे, IGR चे आमचे जे मुद्रांक जे आमचे कमिशनर आहे IGR ते महत्त्वाचे आहेत कारण व्यवहार झाला आहे। सेटलमेंट कमिशनर महत्त्वाचे आहे कारण जमिनीचा त्या ठिकाणी महसुली जमीन आहे। डिव्हिजनल कमिशनर महत्त्वाचे आहे, त्यांना आम्ही घेतलेला आहे। आमचे उपसचिव जे त्या विभागाचे आहेत त्यांना घेतलेला आहे। अनफॉर्च्युनेटली डिव्हिजनल कमिशनर पुणे, IGRचं आमचं महाराष्ट्राचं कार्यालय पुणेत, सेटलमेंट कमिशनर कार्यालय पुणे। जर या राज्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याचे मुख्य कार्यालय पुण्यात असतील तर त्या ठिकाणी मग त्यांनाच घ्यावं लागतं आहे। त्यामुळे ते पुण्यात राहतात म्हणून अजित पवार साहेब काही प्रेशर टाकतील, पुण्यात राहतात म्हणून त्या ठिकाणी ते काही करतील असं नाही आहे। ते राज्याचे प्रमुख अधिकारी आहेत, सर्व IAS अधिकारी आहेत। चुकीचं त्या ठिकाणी चौकशी करणार नाही आणि पूर्ण वेळ लक्ष सरकारचं आहे। माननीय मुख्यमंत्री रोज लक्ष देऊन आहे चौकशीवर, आम्ही लक्ष देऊन आहोत, कुठेही गडबड होणार नाही। नाही, आत्महत्या करू नये शेतकऱ्यांनी याबद्दल सरकारची भूमिका ही खूप पुढे जाते आहे। आम्ही आता 32,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे त्या ठिकाणी सारा विषय बाजूला करून दिले आहे। माननीय मुख्यमंत्री अजितदादा एकनाथ शिंदेजींनी 30 जून 2026च्या पात्र शेतकरी जे खरंच शेतकरी अडचणीत आहे त्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे। पुढच्या काळात शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याकरता काय त्या ठिकाणी शेतकऱ्याला कायमस्वरूपी त्या ठिकाणी उपाययोजना दिल्या पाहिजे याकरता आम्ही काम करतो आहे। आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की कुणी आत्महत्या करू नये। सरकार पूर्ण पाठीशी आहे, सरकार काम करत आहे। सरकार शेतकऱ्याला मजबूत करण्याकरता काम करत आहे। शेतकऱ्याच्या शेताला भाव मिळाला पाहिजे याकरता सरकारची भूमिका आमची पूर्ण त्या ठिकाणी आहे।
आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कुठे आत्महत्या करू नये अशी विनंती आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला आहे. रायगडच्या पेण तालुक्यामध्ये एका 8वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली. कारण असं की विद्यार्थ्याने जय श्रीरामचा नारा दिला. नाही, आता ही बातमी मी चेक करतो. आताच मला सांगताय तुम्ही, पण जर बातमीचं गांभीर्य घेऊन त्या ठिकाणी पोलीस कारवाई करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.